नमस्कार मंडळी, 5 मिनिटांत विज्ञानमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची गोष्ट ऐकणार आहोत. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, तर एक सुंदर, तितकीच क्रूर आणि खरं सांगायचं तर अंगावर काटा आणणारी कहाणी आहे. चला तर मग ह्या गोष्टीत थेट उडी मारूया. आपली ही कहाणी सुरू होते एका अशक्यप्राय शर्यतीने. एक अशी शर्यत जिथे कोट्यावधी स्पर्धकांना अविश्वसनीय संकटांचा सामना करायचा असतो. ही शर्यत सुरू होते एका प्रचंड सैन्यासोबत, लाखो करोडो शुक्राणुपेशींचं सैन्य. हो, खरंच एक अख्खं सैन्य. पण थांबा, हा प्रवास अजिबात सोपा नाहीये. स्त्रीच्या प्रजनन मार्गात अनेक अडथळे आहेत. जणू काही घुसखोरांना रोखण्यासाठी बनवलेला एक अभेद्य किल्लाच आहे तो. पहिलं संकट म्हणजे तिथलं आम्लयुक्त वातावरण. मग प्रोटीनच्या जाळ्यात अडकून तर लाखो शुक्राणूंचा अक्षरशः अंत होतो आणि जे काही वाचतात त्यांच्यावर शरीराच्या प्रतिकारशक्ती पेशी हल्ला करतात. आणि आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती ऐकून धक्का बसेल. ह्या लाखो करोडोंच्या सैन्यापैकी फक्त काही डझन शुक्राणूच शेवटपर्यंत पोहोचू शकतात. विचार करा, म्हणजे 0.0001% कमी. आणि त्यांचं लक्ष एक भव्य विशाल अंडपेशी, जी शुक्राणूपेक्षा तब्बल 10,000 पटींनी मोठी असते. आणि मग अखेरीस ती अंडपेशी त्या काही डझनमधून फक्त एकाला निवडते आणि त्या क्षणी 2 जीव एक होतात. आणि बरोबर इथूनच या कथेला एक निर्णायक वळण मिळतं. एका नवीन जीवाचा जन्म होतो, जो आईपासून पूर्णपणे वेगळा असतो आणि ज्याचा स्वतःचा जगण्याचा एक वेगळा अजेंडा असतो. यालाच आपण भ्रूण म्हणतो. म्हणजे तो अजून माणूस नाहीये, पण त्याच्यात माणूस बनण्याची पूर्ण क्षमता आहे. एक नवीन जीव ज्याचा स्वतःचा अजेंडा आहे आणि ज्याला आता आपल्या अस्तित्वासाठी एक मोठी लढाई लढायची आहे. आणि त्याच्यासमोर पहिलं आव्हान आहे गर्भाशयापर्यंतचा प्रवास. आता गंमत बघा, या भ्रूणामध्ये 2 वेगवेगळ्या पेशींच्या टीम्स असतात. एक टीम जी पुढे जाऊन बाळ बनते आणि दुसरी टीम ज्यांना ट्रोफोब्लास्ट्स म्हणतात. खरं तर हे एका संरक्षक देवदूताच्या क्लोन्ससारखं काम करतात, जे आपलं अस्तित्व शक्य करण्यासाठी स्वतःचं बलिदान देतात. त्यांचा एकच उद्देश असतो, आपल्याला जिवंत ठेवणं. ओके, तर पुढचा टप्पा आहे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये स्वतःसाठी एक घर शोधण्याचा. आणि हा एक प्रचंड मोठा संघर्ष आहे. जणू काही 2 पक्षांमध्ये खूप मोठ्या वाटाघाटी सुरू आहेत. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? आईच्या शरीराचे आणि भ्रूणाचे हेतू पूर्णपणे वेगळे असतात. आईच्या शरीराला काय हवंय? तिला ऊर्जा वाचवायची आहे आणि फक्त एका सक्षम भ्रूणालाच आधार द्यायचा आहे. पण दुसरीकडे भ्रूणासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणूनच भ्रूण फक्त विनंती करत नाही बसत. तो चक्क एखाद्या मानवी विषाणूसारखा वागतो. तो आनुवंशिक सामग्रीचे छोटे छोटे फुगे सोडून गर्भाशयाच्या पेशींवर नियंत्रण मिळवतो. त्यांचा अक्षरशः ब्रेनवॉश करतो, जेणेकरून त्याला चिकटायला मदत करतील. किती हुशार नाही का? बरं, एकदा का भ्रूण यशस्वीरित्या गर्भाशयात रुजला की मग सुरू होते एक नवी आणि तितकीच महत्वाची लढाई. ती म्हणजे स्वतःला आधार देणाऱ्या एका अख्ख्या सिस्टमची निर्मिती. आणि इथे पुन्हा एकदा हिरो म्हणून समोर येतात ट्रोफोब्लास्ट. त्या एखाद्या लहान परजीवी ऑक्टोपससारख्या गर्भाशयाच्या ऊतींमध्ये हिंसकपणे शिरतात. हो, हे ऐकायला जरा विचित्र आणि क्रूर वाटत असेल, पण ही एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही घुसखोरी खरं तर एक परीक्षा असते. आईचं शरीर भ्रूणाच्या चयापचयातील आवाजावर, म्हणजे त्याचा मेटाबॉलिक नॉईजवर सतत लक्ष ठेवून असतं. जर भ्रूण खूप जास्त गोंगाट करत असेल किंवा खूपच शांत असेल तर शरीर गर्भधारणा थांबवू शकतं. या टप्प्यावर एक खूप नाजूक संतुलन साधलं जातं. एकीकडे आईच्या प्रतिकारशक्ती पेशी भ्रूणासाठी एक सेफ झोन तयार करतात, तर दुसरीकडे भ्रूणाच्या पेशी स्वतःच्या बचावासाठी जवळ येणाऱ्या आईच्या पेशींना मारतात. म्हणजे एक प्रकारची युती पण आणि संघर्ष पण. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपल्या काही पेशी आपल्या आईच्या शरीरात दशकानुदशक आजही असू शकतात. चला, आता आपण ह्या कथेच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहोत. इथे प्लासेंटाची निर्मिती होते आणि 2 जीवांमध्ये एक सततची देवाणघेवाण, एक तडजोड सुरू राहते. प्लासेंटा
हा एक पूर्णपणे नवीन अवयव आहे जो आपण स्वतः आपल्या आईच्या आतमध्ये वाढवला होता. विचार करा, तो एकाच वेळी किल्ला, एक छोटी प्रतिकारशक्ती प्रणाली आणि आपली जीवनरेखा म्हणून काम करतो. आणि जन्मानंतर त्याचा त्याग केला जातो. किती अविश्वसनीय आहे. आणि ही लढाई इथेच संपत नाही. प्लासेंटा हार्मोन्सच्या मदतीने आईच्या शरीरातून सक्रियपणे ऊर्जा चोरून गर्भाला पुरवतो. ही अक्षरशः संसाधनांसाठीची एक लढाई असते. यात वडिलांच्या जनुकांचा उद्देश असतो की गर्भाला जास्तीत जास्त ऊर्जा मिळावी, तर आईच्या जनुकांचा प्रयत्न असतो की तिलाही पुरेशी ऊर्जा मिळावी. या सगळ्यामुळे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पेशींचा एक गोळा नक्की कोणत्या क्षणी माणूस बनतो? खरं तर जीवशास्त्रानुसार यासाठी कोणताही एक निश्चित क्षण नाहीये. ही एक हळूहळू टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे आणि प्रत्येक समाज याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. पण एक गोष्ट नक्की, ही लढाई कितीही क्रूर असली तरी ही निवडीची, स्वीकृतीची आणि काळजीची सुद्धा कथा आहे. एका जीवघेण्या अडथळ्यांच्या शर्यतीतनं आपली निवड झाली. आपल्या आईच्या शरीराने आपल्याला स्वीकारलं कारण आपण तिच्याशी जो संवाद साधला तो तिला आवडला. एका पेशीत असून ते आज आपण जे काही आहोत तिथपर्यंतचा आपला प्रवास हा खरंच एक महाकाव्य आहे. आपण सगळेच एका अविश्वसनीय संघर्षातून आणि तितक्याच सुंदर सहकार्यातून निर्माण झालो आहोत. तर आपल्या अस्तित्वाची ही अविश्वसनीय कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला. तोपर्यंत